गंभीर संकट आहे, त्याच्यामध्ये खंबीरपणे आपण सरकारच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे असं लोकांना वाटतंय। आणि आता मोदीजींनी सगळ्या देशावरती संकट असताना काटकसर करायला सांगणं काय चुकीचं आहे असा लोकांचा प्रश्न आहे। काय म्हणाल्यावर ऐसा है कि माँ भारती के लिए जनता ने त्याग करना चाहिए और बाप अमेरिका के सामने झुककर अदानी के लिए मोदी ने फायदा करना चाहिए, अशा पद्धतीची ही एक प्रकारची मोदींची मानसिकता आहे। तुम्ही सांगितल्या त्याच्यामध्ये एक फॅक्टर तुम्ही सोडलेला आहे किंवा कदाचित विसरला असाल। तुम्ही एक्साइज ड्यूटी किती होती हो, जेव्हा $147 पर्यंत गेलो होतो आमच्या काळात, यूपीएच्या काळात 147 114 नाही, जेव्हा सरकार सोडलं तेव्हा $112 होतं। तेव्हा पण एक्साइज ड्यूटी ₹3.46 आणि ₹9.56 होती। रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा ₹1 होता। मोदी सरकार आल्यानंतर $50 खाली $30 पर्यंत खाली आलं होतं कच्चं तेल, म्हणजे 147 पासून $30 पर्यंत। आणि तेव्हा त्यांनी ही ₹3.46ची ₹32 आणि ₹9.56ची ₹33 आणि ₹1 रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस हा ₹18 पर्यंत नेला। आणि एवढ्यांनी पोट भरलं नाही तर 2020च्या बजेटमध्ये रोड आपलं ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस ₹2 आणि ₹4.5 डिझेल आणि पेट्रोल लावला आणि अशा पद्धतीने 43 लाख करोड जे आहे ते सामान्य जनतेच्या खिशातनं काढून घेतले। दुसरा तुम्ही एक फॅक्टर सांगितलं नाही तो डायनामिक फ्युएल प्राइसिंग, म्हणजे जर वाढले कच्च्या तेलाचे भाव तर लोकांवर त्याचा बोजा टाकायचा आणि कमी झाले तर मग लोकांना त्याचा फायदा पोचवायचा। यांनी फायदा पोचवला का? यांनी फायदा आपल्या मित्रांचा करून दिला, कारण की पेट्रोलच्या ऑइलच्या कंपन्या ज्या रिफायनिंग त्या सगळ्या अदानीच्या आहेत, नायराच्या आहेत। आता याच्यामध्ये आताची गडबड काय आहे? आताची गडबड ही आहे की आम्ही जे क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यापैकी 40 ते 50% यांनी रिफाईन करून, म्हणजे हेच अंबानी जे आहे ते इतर देशांना एक्सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे ही टंचाई आहे। ही पहिले जे म्हणत होते ना की तयारी 78 दिवसाच्या पहिल्यापासून करायला पाहिजे होती, तर त्या तयारीमध्ये पहिलं हे होतं। दुसरं मग होतं लिबरलाइज सिस्टम ऑफ रेमिटन्सेस, त्याचा होता तो फॅक्टर त्यांनी लक्षात जो आहे तो घेतला नव्हता। आता याच्यामध्ये एक महागाई कशी हे होणार आहे? पेट्रोल डिझेलचे भाव सगळ्यात पडतात। आता ट्रॅक्टरला सुद्धा ते डिझेल कमी देतात आहे, ट्रकांना 25 लिटर फक्त डिझेल देत आहेत, म्हणजे ट्रक सुद्धा रस्त्यावर थांबतील, वस्तूंची कमतरता होईल आणि भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढणार। आणि सगळ्यात मोठी महागाई कशावर येणार आहे? आता आपल्याकडे खतांची कमतरता होणार आहे, इनपुट शेतीचे जे आहे ते वाढणार आहे, त्याच्यामुळे एक मोठा फटका बसणार आहे। तिसरा फटका जो आहे तो हिलियम भेटणार नाही या होर्मुझमुळे। हिलियम न भेटल्यामुळे सेमीकंडक्टर चिप जी आहे त्याचा शॉर्टेज येईल, मग इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, मोबाईल आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये सेमीकंडक्टर चिप लागतं, कारपासून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मोठ्या प्रमाणावर महागाई भडकणार आहे। तिसरा फॅक्टर, जी अमेरिकेसोबत डील केलेली आहे त्या डीलमध्ये देशाचा शेतकरी विकून टाकलेला आहे। एकमेव राष्ट्र आहे अमेरिका ज्याच्यासोबत आपला ट्रेड सरप्लस आहे, बाकी सगळ्या ठिकाणी आपण मायनस आहोत, कारण की आपलं मेक इन इंडिया फेल झालेला आहे। $112 बिलियन निगेटिव्ह ट्रेड आपला। तुमचे मुद्दे कळलेले आहेत। आज ज्या पद्धतीने आरोप केले राहुल गांधींनी त्याच लाईनवरती तुम्ही बोलताय आणि आता आपल्यासोबत अवधूत वाघ कनेक्ट झालेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आधी त्यांचं उत्तर घेऊया, त्याच्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे येते।